मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठेतरी अडवलं जाण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची तयारी ही पुढच्या बाजूला केली आहे। हातामध्ये पोस्टर्स बॅनर्स घेऊन मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या सामील झालेल्या आंदोलनात पाहायला मिळत आहेत। शिवसेना ठाकरे गटाच्या या सर्व महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या आता सामील झालेल्या आहेत। थोड्याच वेळात शरद पवार हे देखील या सगळ्या आंदोलनामध्ये जे आहेत ते उपस्थित राहतील आणि मोठ्या संख्येने जी घोषणाबाजी जी आहे ती सध्या या सगळ्या आंदोलनामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। आघाडीचा मोर्चा या ठिकाणाहून सुरू होणार आहे तिथली ही दृश्य आहेत। कार्यकर्ते आणि नेते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एक ट्रक सुद्धा तिथे आणण्यात आला आंदोलनस्थळी। चला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी असा मजकूर त्यावर लिहिलाय आणि त्याच्यातच शिवाजी महाराजांचा पुतळा देखील ठेवला जाईल आणि आंदोलन ज्या पद्धतीने मार्गस्थ होईल त्या पद्धतीने हा ट्रक आंदोलकांच्या सोबत असेल। मागितल्याने प्रश्न संपत असतात का? तुम्ही पापा रोज करायचे आणि रोज माफी मागायची, तुम्हाला सोडून द्यायचं का? कारण ज्या पद्धतीनं ठीक आहे इतके बाकीचे भ्रष्टाचार तुम्ही करताय, करत बसा, खात बसा, परंतु छत्रपती शिवरायाच्या याच्यात नाही जमणार आहे आणि म्हणून माफी मागून प्रश्न सुटत नसतात। याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल। या समोरच आहे, थांबा मी बोलते तुमच्याशी। दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे भाजपकडून प्रत्युत्तर आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन केलं जाते। आपण पाहतो सुप्रिया सुळे आता हुतात्मा चौकात पोहोचले तर महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये भाजप देखील आंदोलन करते।